सर सर्व मित्र पक्षांना पण आज बोलवलं होतं, सगळ्यांची चर्चा सुरू आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी बैठक सुरू आहे. सगळं काही ठरलंय, फॉर्म्युला ठरलंय आणि आमचं ठरलंय, काय काळजी करू नका. कुठपर्यंत ठरलं म्हणजे आज तुमचे छोटे पार्टनर पण आले, काही जाहीर होणार आहेत का आकडे किंवा कुणाला किती जागा? तेव्हा ज्या अर्थी छोटे पार्टनर आले आहेत त्या अर्थी मोठ्या पार्टनरांनी सेटलमेंट केलेली आहे. भिवंडी विधानसभेमधली एक जागा समाजवादी पक्षाचा आमदार आहे. सिटिंग आमदाराला सीट दिली जाणार, याच्यात कुठलीही शंका नाही. तुम्ही ज्या सीटबद्दल बोलताय ती भिवंडी ईस्ट आहे आणि ईस्टमध्ये समाजवादी पार्टीचा आमदार आहे, ती अर्थातच सीट त्यांना देणार. असं जोपर्यंत शेवटचा लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत एक पुढे मागे होतच राहतं. 200-250च्या आधीमध्ये आहे होतं मी. पूर्ण जागा डिक्लेअर केलं जाईल तसं माझ्या अंदाजाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती यादी जाहीर करून टाकू. एक लक्ष्मण नाके यांनी म्हटलंय की जरांगे पाटील हे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यामुळे राजेश टोपे असो किंवा रोहित पवार आम्ही त्यांना हरवणार. आता कसं म्हणजे राज्यामध्ये खूप जण हरवणार ही भाषा वापरायला लागली. आपल्याला काय माहित नाही बाबा हाकेंचे हाक कितपर्यंत जाईल, त्यामुळे न बोललेलं बरं. या नवीन गव्हर्नमेंटने शिवनेरी बसमध्ये हवाई सुंदरी आता पहिल्या बसचे पाटे सस्पेन्शन वगैरे व्यवस्थित करा. हवाई सुंदरी हालत नाहीत हवेमध्ये, इथे बसमध्ये ती सुंदरी चालायची. अजित पवार म्हणतात दिवाळीला 3000 रुपये दिवाळी म्हणजे ओवाळणी म्हणून गिफ्ट देणार लाडक्या बहिणींना. असं आहे की हे सगळे दिवाळी म्हणजे लगेच 14 दिवसांनी इलेक्शन, ते 3000 पाकिटात न द्यायचे, ते 3000 असे द्यायचे, त्याच्यात काय मोठे. यांना मतं विकत घेतल्याशिवाय काही जमणारच नाही आहे. एकीकडे गडकरी साहेब बोलतात की ह्याच्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालंय. आम्ही नाही बोलत, गडकरी साहेब बोलतात कारण का योजना चांगली आहे. पण गडकरी स्वतः म्हणतात की या योजनेमुळे महाराष्ट्राचं काहीच खरं नाही. स्वतः अजितदादा म्हणतात कुठल्या योजना जर कॅबिनेटमध्ये आल्या की पैसेच नाही द्यायला, याला पैसे कुठून आणायचे. अशी स्वतःच्याच सरकारमध्ये तिजोरीत पैसा नसल्याची खात्री स्वतः अजितदादा देत आहेत. त्याच्यामुळे याच्यात काय बोलायचं. उदय सामंत पण म्हणतात की महिलांनी आम्हाला रिटर्न गिफ्ट द्यावं, आम्ही त्यांना गिफ्ट देतो, तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात. म्हणजे तेच आहे ना, मी जे काय म्हटलं ते खोटं आहे का. मी थोड्या स्पष्ट शब्दात म्हटलो की आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही आम्हाला द्या. रिटर्न गिफ्टचा अर्थ काय असतो की मी तुला गिफ्ट दिली, तू मला गिफ्ट दे. आता गिफ्ट म्हणजे काय, तर मला मत दे. मी थोड्या क्लिअरली बोललो की हे सगळं मतांच्या राजकारणासाठी चालू आहे. काल आणि आज अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले खचून जाऊ नका. म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांना कुठेतरी मनातनं वाटतंय की भाजपचे कार्यकर्ते मनातनं खचलेत. हे कारण देणं हे महाराष्ट्रासाठी खूप इशारा देणार आहे की भाजप मरगळलेल्या परिस्थितीत भाजपमध्ये एक अवकळ आलेली आहे आणि 2 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक चालू असताना अमित शहांना इथे येऊन बसावं लागतं. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठा इशारा आहे. बरं सर, राजकीय प्रश्न आहे. वीर सावरकर यांची स्तुती केली सुशीलकुमार शिंदेंनी आणि ते म्हणतायत की ते विज्ञानवादी आहेत. वीर सावरकरांनी जातीयवाद संपवण्यासाठी केलेल्या कार्याचा मला नेहमीच आदर वाटतो. प्रत्येकाला आपापली मतं आहेत ना, त्याच्यात काय. सोशल आणि हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग हे प्रत्येकाचं समान असेल असं काही सांगता येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.